हॅलो एव्हरीवन, वेलकम इन SRG टेक्निकल. मागील व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स करंट लॉ हा लॉ पाहिला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.8.2 मेश और लूप अँड साइन कन्व्हेन्शन म्हणजेच KVL हा लॉ शिकण्या अगोदर आपल्याला काही व्याख्या माहीत असण्या गरजेच्या आहेत. तर सिलेबस टॉपिक 2.8.2 मेश और लूप अँड साइन कन्व्हेन्शन चिन्हांचं जे दृढीकरण आहे, चिन्ह कसे दृढ करायचे आहेत तो टॉपिक, आणि मेश आणि लूप म्हणजे काय हे आपण माहीत करून घेणार आहोत. बिफोर स्टेटिंग द KVL लिहिण्या अगोदर किंवा KVL समजून घेण्या अगोदर लेट अस अंडरस्टँड सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स रिलेटेड टू KVL. लेट अस अंडरस्टँड सम इम्पॉर्टंट काही महत्त्वाचे व्याख्या आहेत KVLच्या संबंधित, त्या आपण समजावून घेणार आहोत. KVL म्हणजेच किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर पहा, KVL समजून घेण्या अगोदर महत्त्वाच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत. मेश और लूप इज डिफाइन्ड ॲज अ सेट ऑफ ब्रांचेस फॉर्मिंग अ क्लोज्ड पाथ. ब्रांचेसचा सेट जो आहे की ज्याच्याने एक बंद मार्ग तयार होतो, बंद मार्ग, क्लोज्ड पाथ तयार होतो, त्याला आपण मेश किंवा लूप किंवा जाळे म्हणतो. फिगर 2.8.4 इलिस्ट्रेट द कन्सेप्ट ऑफ मेश और लूप. फिगर 2.8.4 लूप्स इन अ नेटवर्क. हा एक संपूर्ण नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये 3 लूप आहेत. लूप नंबर 1, लूप नंबर 2, लूप नंबर 3. बंद मार्ग आहे, बंद घरे आहेत. त्याला आपण काय म्हणतो, लूप. फर्स्ट लूप जर पाहायला गेलात, इन द सर्किट ऑफ फिगर 2.8.4 देअर आर 5 लूप्स ॲज फॉलोज. 5 लूप आहेत त्याच्यामध्ये. तर पहा, पहिले कोणकोणते. लूप नंबर 1 कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग V1, R1, R3 अँड R7. हा लूप नंबर 1 मध्ये काही घटक आहेत. ते घटक पहा, V1 आहे, R1 आहे, R3 आहे, R7 आहे. R7 हा सुद्धा लूप 1चा भाग आहे. ह्या घरामध्ये येतो, लूप 1 घरामध्ये येतो, म्हणून लूप 1 मध्ये हे वरील एलिमेंट आहेत, ब्रांचेस आहेत. लूप 2 पहा, लूप 2 कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग R7, R4, R5, R6. लूप 2 मध्ये कोणकोणते ब्रांचेस येतात. सर्वप्रथम R7, R4, R5 आणि R6. या घरात म्हणजे लूप 2च्या घरात हे एलिमेंट येतात, हे ब्रांचेस येतात. लूप 3 कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग R2, R4 अँड R3. लूप 3 मध्ये R2, R4 अँड R3 हे एलिमेंट येतात किंवा हे ब्रांचेस येतात. आता लूप 4 मध्ये पहा, कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग V1, R1, R3, V1, R1, R3, R4, R4, R5 अँड R6. हा मोठा जो घर दिसतोय, हे मोठं जे घर दिसतंय याच्यामध्ये हे ब्रांचेस येतात. हा लूप नंबर 4 आहे. अँड लूप 5 कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग V1, R1, V1, R1, R2, V1, R1, R2, R5 अँड R6, R5 अँड R6. हा बाहेरचं घर, हे बाहेरचं घर, की ज्याच्यामध्ये हे एलिमेंट येतात, हे ब्रांचेस येतात. V1, R1, R2, R5 आणि R6. असे मिळून इथं दिसत जरी असले 3 लूप, तरी 5 लूप आहेत. हा चौथा लूप जो मोठा आहे, हा 5वा लूप, हा बाहेरचा लूप आहे. तर ह्या नेटवर्कमध्ये, ह्या सर्किटमध्ये 5 लूप आहेत एकूण. कन्सेप्ट ऑफ साइन कन्व्हेन्शन. चिन्हांचं जे दृढीकरण आहे त्याची संकल्पना कशी आहे पहा. व्हाईल सॉल्विंग द एक्झाम्पल सॉल्व करत असताना युजिंग KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरून एक्झाम्पल सॉल्व करत असताना इट इज नेसेसरी टू असाइन साइन. हे गरजेचं आहे की चिन्हे असाइन करणे. चिन्हे म्हणजेच काय, पोलॅरिटीज. रोधकाचे पोलॅरिटीज, बॅटरीचे पोलॅरिटीज, प्लस मायनस जे आपण म्हणतो, टू द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अ रेजिस्टर. व्होल्टेजचा जो घट असतो त्याची चिन्हे, त्याचं जे साइन्स आहेत ते असाइन करणे हे गरजेचं आहे अक्रॉस अ रेजिस्टर, रोधकाच्या भोवती. द पोलॅरिटीज ऑफ द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इट. मग ह्या ज्या पोलॅरिटीज आहेत किंवा हे जे चिन्ह आहेत हे कशावरती अवलंबून आहेत, की त्या रोधकामधून जाणाऱ्या करंटच्या दिशेवरती. देअरफॉर द पोलॅरिटीज आर असाइन्ड डिपेंडिंग ऑन द करंट डिरेक्शन ॲज शोन इन फिगर 2.8.5. म्हणून
पोलॅरिटी जे ठरवतात, पोलॅरिटी जे असाइन करतो आपण, ते अवलंबून आहेत करंट डिरेक्शनवरती. जसे की फिगर 2.8.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे. इथं पाहू शकतो फिगर 2.8.5 असाइनमेंट ऑफ पोलॅरिटीज. असाइनमेंट ऑफ पोलॅरिटीज. इथे पहा, द करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. जो करंट आहे तो नेहमी जास्त शक्तीकडून कमी शक्तीकडे म्हणजे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलकडे जातो. हेन्स व्हेन करंट आय फ्लोज फ्रॉम एक्स टू वाय, म्हणून ज्यावेळी करंट आय प्रवाहित होतो एक्सपासून वायकडे, द टर्मिनल एक्स इज मार्क्ड पॉझिटिव्ह. म्हणून एक्सचा जो टर्मिनल आहे तो प्लस हा मार्क करतो आपण, पॉझिटिव्ह म्हणून मार्क करतो. अँड वाय इज मार्क्ड विथ निगेटिव्ह साईन. आणि वायचं जे टर्मिनल आहे ते निगेटिव्ह म्हणून आपण असाइन करतो, साईन करतो. ओके. करंट फ्लोज फ्रॉम एक्स टू वाय. इथं पहा पोलॅरिटीज असाइन्ड, पोलॅरिटीज इथे दिलेल्या आहेत. कारण हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल नेहमी करंट प्रवाहित होत असतो. म्हणून हायर पोटेन्शियलला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि लोअर पोटेन्शियलला निगेटिव्ह टर्मिनल आपण अशा पद्धतीने पोलॅरिटीज घेतो. ओके. करंट्स फ्लो फ्रॉम एक्स टू वाय. फिगर ए करंट फ्लोज फ्रॉम एक्स टू वाय. आता पहा फिगर बी करंट फ्लोज फ्रॉम वाय टू एक्स. आता वाय टू एक्स करंट प्रवाहित होत असताना वाय हा हायर पोटेन्शियल आहे. ओके. आणि एक्स इथे काय झाला, लोअर पोटेन्शियल. म्हणून वाय हा हायर पोटेन्शियल असल्याने वायकडे पॉझिटिव्ह टर्मिनल हे आपण असाइन करणार आहोत आणि एक्स हा निगेटिव्ह टर्मिनल असल्याने एक्सकडे आपण निगेटिव्ह हे टर्मिनल किंवा निगेटिव्ह हे चिन्ह आपण असाइन करणार आहोत. पोलॅरिटीज असाइन्ड. ॲज द करंट फ्लोज फ्रॉम वाय टू एक्स, टर्मिनल y is marked as positive and terminal x is marked as negative. Okay, as the current flows from y to x, terminal y is marked as positive and terminal x is marked as negative. Figure 2.8.5 assignment of polarities. Potential rise and potential drop for a resistor. आता पोटेन्शियलचा चढ, शक्तीचा चढ, and potential drop म्हणजे शक्तीचा घट काय आहे पहा, फॉर अ रेजिस्टर, एका रेजिस्टरसाठी. पोटेन्शियल राईज म्हणजे काय, ओके. पॉझिटिव्ह जे पोटेन्शियल राईज म्हणजे काय, म्हणजे चढ जो आहे शक्तीचा तो काय आहे पहा. इफ वी ट्रेस, जर का आपण ट्रेस केलं, द पाथ अलॉंग क्लोज लूप फ्रॉम द निगेटिव्ह मार्कड टर्मिनल, आपण निगेटिव्ह टर्मिनलकडून जर आपण एखादा मार्ग जर ट्रेस केला, निवडला, तर काय होणार आहे, टू पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे आपण असा एखादा लूपमध्ये जर करंटचा मार्ग जर ट्रेस केला, पकडला, तर काय होईल, ऑफ अ रेजिस्टर, देन द असोसिएटेड पोटेन्शियल चेंजेस. ओके. म्हणजे त्याच्याशी संबंधित जे पोटेन्शियल चेंजेस असतील इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल राईज. ओके. त्याला आपण पोटेन्शियल राईज म्हणतो, शक्तीचा चढ असं म्हणतो. ओके. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे काय, इफ वी ट्रेस द पाथ अलॉंग द क्लोज्ड पाथ फ्रॉम पॉझिटिव्ह मार्क्ड टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. ओके. पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे आपण जर क्लोज्ड पाथमध्ये एखादा जर करंटचा मार्ग जर ट्रेस केला, निवडला, पकडला, तर देन द असोसिएटेड पोटेन्शियल चेंज, ओके, त्याच्याशी संबंधित शक्तीचे जे काही चेंजेस असतील इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ड्रॉप. ओके. पोटेन्शियल घट आपण तिथे असं म्हणतो. द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल राईज अँड ड्रॉप हॅज बीन इलिस्ट्रेटेड इन फिगर 2.8.6. ओके. पोटेन्शियल राईज अँड ड्रॉपचा जी कन्सेप्ट आहे ती विस्तारित फिगर 2.8.6 मध्ये दाखवलेली आहे. पोटेन्शियल राईज अँड ड्रॉप असोसिएटेड विथ व्होल्टेज सोर्स in a closed loop if we trace the path and meet the positive terminal of a source first, then it indicates drop in potential. ओके. आता पोटेन्शियल ड्रॉप म्हणजेच काय, तर आपण पहिल्यांदा पॉझिटिव्ह टर्मिनल जर पकडलं आणि तिथून जर खाली म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलकडे जर पाथ निवडला, मार्क केला, तर आपण त्याला पोटेन्शियल ड्रॉप म्हणणार आहोत, पोटेन्शियलचा घट. ओके. ठीक आहे. तेच फिगर 2.8.6 मध्ये दाखवलेलं आहे. फिगर 2.8.6 कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल राईज अँड पोटेन्शियल ड्रॉप. इथे पहा, पोटेन्शियल ड्रॉप कशाला म्हटलेला आहे आणि पोटेन्शियल राईज कशाला म्हटलेला आहे. ओके. I1 काय होतं आहे, I1 हा पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे जातो आहे, परत बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे इकडून असा बाहेर प्रवाहित होतो आहे. I1 करंट I1 इथे दाखवल्याप्रमाणे. ओके. म्हणून याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ड्रॉप. पॉझिटिव्ह टर्मिनल ते निगेटिव्ह टर्मिनल ज्यावेळी करंट प्रवाहित होतो त्यावेळी पोटेन्शियल ड्रॉप. आणि इथे पहा I3 काय करतोय, ठीक आहे. I3 हा पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे जरी जात असला तरी आपण डिरेक्शन ऑफ ट्रेसिंग, आपण जो पाथ पकडला आहे तो कसा आहे,
निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या क्लोज्ड लूपमध्ये, या क्लोज्ड मेशमध्ये आपण एक करंटचा मार्ग पकडला आहे. ओके, तो इथे काय आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडे जातोय. करंट I3 हा कसा येतोय त्याच्याशी आपलं घेणं देणं नाही आहे. ओके, परंतु आपण जो मार्ग निवडला आहे सर्किट ट्रेस करण्याचा, तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करंट प्रवाहित होतोय, म्हणून इथे पोटेन्शियल राईज इथे दाखवलेला आहे. ओके, त्याचबरोबर आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर पाहिलं तर रोधक R1 मधून आणि बॅटरी E1 मधून अशा पद्धतीने करंट काय होतोय, प्रवाहित होतोय. म्हणजेच पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट प्रवाहित होतोय. त्याच्यामुळे आपण काय समजणार आहोत, इथे पोटेन्शियल राईज आहे. आता इथे पहा पोटेन्शियल ड्रॉप, इथे पण पोटेन्शियल ड्रॉप, कारण करंटची दिशा ही आपण अशा पद्धतीने पकडलेली आहे. ओके, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. इथं पाहतोय डिरेक्शन ऑफ ट्रेसिंग दिलेलं आहे, म्हणजेच ज्यावेळी इथून आपण ट्रेस करायला जाऊ त्यावेळी रोधकचं जे टर्मिनल येणार आहे ते पॉझिटिव्ह, आणि रोधकचे जे पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे ज्यावेळी आपण ट्रेस करणार आहोत त्यावेळी काय असणार आहे, पोटेन्शियल ड्रॉप. ओके, इतकंच लक्षात ठेवा. आपण करंट ट्रेस करत असताना पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे जात असताना पोटेन्शियल ड्रॉप होईल, आणि निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे जात असताना पोटेन्शियल ड्रॉपच होईल. ओके, व्हेअर ॲज इफ द निगेटिव्ह टर्मिनल इज मेड फर्स्ट, ज्यावेळी निगेटिव्ह टर्मिनल पहिल्यांदा करंटला आपल्या ट्रेसला भेटेल, देन इट इंडिकेट्स द राईज इन पोटेन्शियल, त्यावेळी तो राईज इन पोटेन्शियल असेल, शक्तीतील चढ असेल. दिस illustrated in figure 2.8.6. Using the concept of sign convention, the potential rise and potential drop are as follows: I1 R1 E1 I2 R2 and E2 potential drop. ओके, इथं पाहू शकतो I1 R1 E1 and R2 and E2 and R2 and E2, these are the potential drops. Okay, and I3 R3 and E3, I3 R3 आणि E3 हे कसे आहेत, पोटेन्शियल I3 R3 अँड E3, दिस आर दी पोटेन्शियल राईज. ओके, हे पोटेन्शियल चढ आहेत. ओके, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता पहा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ और मेश और लूप लॉ. ओके, MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याचशा वेळा या टॉपिकवरती प्रश्न आलेत. स्टेट किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, एक्सप्लेन इट विथ सुटेबल डायग्राम. ओके, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे काय तो लिहा आणि त्यांना एक्सप्लेन करा योग्य त्या डायग्रामनुसार. आता पहा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतोय. किर्चॉफ यांचा व्होल्टेजचा नियम कायदा काय आहे पहा, KVL स्टेट्स दॅट, असं सांगतोय की द अल्जेब्रिक सम, गणिती बेरीज ऑफ द व्होल्टेज अराउंड अ क्लोज्ड लूप. ओके, व्होल्टेज अराउंड अ क्लोज्ड लूप, बंद मार्गातील व्होल्टेज. ओके, बंद मार्गाच्या सभोवतालचा जो व्होल्टेज आहे इन अ सर्किटमधला मस्ट बी इक्वल टू 0, जो की तो 0 असला पाहिजे. हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे. ओके, दिस इज मॅथमॅटिकली एक्सप्रेस्ड ॲज, हे आपण मॅथमॅटिकली एक्सप्रेस करू शकतो की समेशन ऑफ लूप व्होल्टेज अक्रॉस द एलिमेंट्स इक्वल्स टू 0, म्हणजे सर्किटमध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटच्या सभोवतालचा व्होल्टेज यांची बेरीज हा 0 असतो. हा KVL सांगतो. ठीक आहे, एक्सप्रेशन नंबर 2.8.1 किंवा द other statement of KVL is that the sum of the voltage rises is equal to the sum of voltage drops. Sum of voltage rises is equal to the sum of voltage drops around a closed loop in a circuit. Okay, sum of voltage rise, जे व्होल्टेज राईज होतात त्यांची बेरीज इज इक्वल टू, ती बरोबर आहे टू द सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप, म्हणजे व्होल्टेजचा जो घट होतोय त्याच्या बेरजे इतका आहे अराउंड अ क्लोज्ड लूप. ओके, क्लोज लूपच्या सभोवताली इन अ सर्किटमध्ये. KVL इज जनरली यूज्ड टू कॅल्क्युलेट अननोन करंट्स. तसंच KCL आपण कशासाठी वापरतो, जनरली यूज्ड ॲज टू फाइंड आउट अननोन व्होल्टेज. KCLचं होतं KCLच्या बाबतीत. आता इथे KVL काय कशासाठी यूज करतो आपण, KVL इज जनरली यूज्ड टू कॅल्क्युलेट अननोन करंट इन ए सर्किट. सिलेबस टॉपिक 2.8.4, प्रोसिजर टू बी फॉलोड टू सॉल्व अन एक्झाम्पल युजिंग किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ यूज करून जे एक्झाम्पल आपल्याला असेल ते सॉल्व करण्याच्या प्रोसिजर, पद्धती, प्रक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. राईट द स्टेप्स फॉर सॉल्विंग अ प्रॉब्लेम युजिंग नोडल अनालिसिस. ओके, फॉलो द स्टेप वाइज प्रोसिजर given below to practically apply the Kirchhoff's law. Draw, first step number 1, draw the correct circuit diagram and name all the junctions nodes. ओके, करेक्ट डायग्राम ड्रॉ करून आपण प्रत्येक जंक्शन आणि नोडला नावे देणार आहोत, जसे की जंक्शन A B C एटसेट्रा इत्यादी. ओके, हे स्टेप 1 मध्ये करायचं आहे.
स्टेप 2 काय सांगते पहा. स्टेप 2, मार्क ऑल द पॉसिबल ब्रांचेस करंट्स और लूप करंट्स विथ सेम अज्युम्ड डिरेक्शन्स. ओके, विथ सम अज्युम्ड डिरेक्शन. ओके, मार्क करा सर्व पॉसिबल ब्रांच करंट किंवा लूप करंट काही अज्युम्ड डिरेक्शननुसार, करंटचे काही अज्युम्ड डिरेक्शन ठरवा, त्याच्यानुसार सर्व पॉसिबल असणारे ब्रांच करंट आणि लूप करंट मार्क करा. ओके, नोट दॅट द अज्युम्ड करंट मे बी करेक्ट. ओके, हे लक्षात ठेवा, जे अज्युम्ड करंट डिरेक्शन आहे तो करेक्ट असला पाहिजे, और मे बी रॉंग, जो की तो रॉंगसुद्धा असेल. ओके, इफ ॲन अज्युम्ड करंट डिरेक्शन इज करेक्ट, जर का आपण अज्युम केलेली करंटची दिशा करेक्ट असेल, देन इन द आन्सर इट कम्स आउट टू बी पॉझिटिव्ह. ओके, त्यावेळी मग आन्सर काय असेल, पॉझिटिव्ह असेल, अदरवाईज इट विल बी निगेटिव्ह. जर का आपण करंट डिरेक्शन विरुद्ध दिशेने पकडले असेल तर काय येणार, आन्सर निगेटिव्ह येईल. स्टेप नंबर 3, मार्क दिस करंट सो ॲज टू मिनिमाइज द नंबर ऑफ अननोन करंट्स. ओके, मार्क दिस करंट सो ॲज टू मिनिमाइज द नंबर ऑफ अननोन करंट. ह्या करंटला मार्क करा जेणेकरून अननोन करंट जे आहेत त्यांची संख्या कमी होईल. दिस इज इल्युस्ट्रेटेड इन फिगर 2.8.7 as shown in figure 2.8.7a. At node A, the current I1 gets divided into two currents. Mark them as I2 and I1 minus I2 and not as I2 and I3. ओके, इथं पहा फिगर 2.8.7a मध्ये दाखवल्याप्रमाणे फिगर 2.8.7a मार्किंग करंट युजिंग KCL. ओके, मार्किंग करंट युजिंग KCL. KCL प्रमाणे याच्यामध्ये काय करा, करंट मार्क करून घ्या. हा करंट I1 नोडकडे येतोय. ओके, आणि नोडपासून करंट जो जातो I2. परंतु इथे जर लूप किंवा मेश जर यूज करायचं असेल तर I1 मायनस I2 घ्यावा लागेल, कारण हा कॉमन रोधक आहे R2. ओके, लूप 1 मध्ये पण प्रेझेंट आहे, लूप 2 मध्ये पण तो प्रेझेंट आहे, सामायिक रोधक आहे, त्यामुळे I1 मायनस I2 इथं घ्यावाच लागेल. ओके, डू दिस, हे करा. फिगर 2.8.7a मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने करंट्स मार्क करा. स्टेप नंबर 3 सांगते. ओके, डू नॉट टू दिस. ओके, डू नॉट डू दिस, अशा पद्धतीने करू नका, ना की I2 आणि I3 देऊ नका. I1 इकडे नोडकडे आलाय म्हणजेच I2 आणि I3 हे करंट डिव्हिजन होईल. ठीक आहे, हे KCL प्रमाणे योग्य नाही, त्यामुळे अशा पद्धतीने करंट मार्क करून घेऊ नका. स्टेप नंबर 3 2.8.7 फिगर ए मध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके, स्टेप नंबर 4, देन अप्लाय KVL टू व्हेरियस क्लोज्ड पाथ. ओके, मग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे वेगवेगळ्या क्लोज्ड पाथला अँड राईट द करस्पॉन्डिंग सायमल्टेनियस इक्वेशन, आणि त्याच्याशी संबंधित सायमल्टेनियस इक्वेशन लिहायचं आहे. रिमेंबर दॅट, हे लक्षात ठेवा, ऑल दी सर्किट एलिमेंट्स गिवन इन द एक्झाम्पल मस्ट बी यूज्ड ॲट लिस्ट वन. ओके, सर्किटमध्ये दिलेले सर्व घटक एकदा का होईना वापरले गेले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. ओके, स्टेप नंबर 4 सांगते. स्टेप नंबर 5, सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन. हे सायमल्टेनियस इक्वेशन समीकरण सॉल्व करा अँड ऑब्टेन द मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन, आणि करंटची लेवल आणि दिशा फाइंड आउट करा ऑफ ऑल दी अननोन करंट्स. ओके, माहीत नसलेले करंट्स आपण या अशा पद्धतीने स्टेप नंबर 5 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन, सायमल्टेनियस समीकरण सॉल्व करून मिळवू शकतो. स्टेप नंबर 6, वी कॅन देन यूज दिस अननोन करंट्स. आपण मग हे माहीत नसलेले करंट्स हे वापरू शकतो फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ अननोन व्होल्टेज. ओके, माहीत नसलेले व्होल्टेज कॅल्क्युलेट करण्यासाठी. पॉवर, ओके, व्होल्टेज पॉवर कन्झ्युम्ड बाय व्हेरियस कॉम्पोनंट्स. ओके, व्होल्टेज किंवा पॉवर फाइंड आउट करण्यासाठी माहीत नसलेले अननोन करंट हे आपण वापरू शकतो. स्टेप नंबर 6. ठीक आहे, तर इथे पहा फिगर 2.8.7 मार्किंग करंट्स युजिंग KCL. I1 I2 इथे दाखवलेला आहे, परंतु हा I3 मार्क करायचं नाही आहे, कारण R2 हा रोधक सामायिक असल्यामुळे, म्हणजेच लूप 1 आणि लूप 2 मध्ये असल्यामुळे I1 मायनस I2 येईल. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण व्हेरीफाय KVL. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा व्हेरीफाय करायचा आहे फॉर द सर्किट ॲज शोन इन फिगर P 2.8.6. इथे पहा सर्किट किंवा नेटवर्क जे आहे ते व्यवस्थित पाहून घ्या. 10 व्होल्ट दिलेला आहे, 1K इथं दिलेला आहे, मध्येच इथे 2Kचा एक रोधक दिलेला आहे AB या नोडमध्ये, आणि नोड C आणि D मध्ये 2 किलो ओहम हा एक रोधक दिलेला आहे. ओके, सोल्युशन, वी विल प्रूव्ह दॅट द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस अराउंड अ क्लोज्ड लूप इज 0. आपल्याला काय सिद्धता करायची आहे की गणिती बेरीज, अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस. ओके, सर्व व्होल्टेजेस, कुठले व्होल्टेजेस, अराउंड अ क्लोज्ड लूप, क्लोज्ड लूपच्या भोवतालचे व्होल्टेजेस हे कसे असणार आहेत, त्यांची बेरीज कसे असेल, 0 असेल, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजेच KVL सिद्ध करायचं आहे. समेशन ऑफ क्लोज्ड लूप
व्होल्टेजेस इक्वल्स टू 0 हे दाखवायचं आहे. ठीक आहे. स्टेप नंबर 1, सिम्प्लिफाय द सर्किट अँड कॅल्क्युलेट RT. सर्किटला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घ्या, सरळ करून घ्या आणि RT टोटल इक्विव्हॅलंट किंवा इक्विव्हॅलंट रोधक, समतुल्य रोधक RT फाइंड आउट करून घ्या. ओके. जसं की हे 2 किलो ओहम आणि 2 किलो ओहम, हा 2 किलो ओहम आणि हा 2 किलो ओहम पॅरललमध्ये आहेत. ओके. पॅरललमध्ये इक्विव्हॅलंट रोधक एकच फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. अंशात या दोन रोधकांचा गुणाकार, छेदात या दोन रोधकांची बेरीज. म्हणजे आपल्याला 2 गुणिले 2 अंशातील छेद 2 अधिक 2 म्हणजेच अंशात 4 छेदात 4, 4 भागिले 4 1 किलो ओहमचा रोधक आपल्याला इथं मिळेल. ठीक आहे. जो की इथे येईल इथं आल्यानंतर. ओके. मग हे सर्व 3 रोधक काय असतील, सिरीजमध्ये असतील. 1 किलो ओहम, 1 किलो ओहम आणि 1 किलो ओहम, 3 किलो ओहमचा रोधक इथं आपल्याला टोटल इक्विव्हॅलंट रोधक आपल्याला मिळाला. ओके. फ्रॉम फिगर 2.8.6b RT इक्वल्स टू 3 किलो ओहम. ओके. RT किती मिळेल आपल्याला, 3 किलो ओहम, 3 किलो ओहमचा मिळेल टोटल रोधक. स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेट करंट I. आता I कसा कॅल्क्युलेट करणार, टोटल रेजिस्टन्स R तर कॅल्क्युलेट केला, व्होल्टेज दिलेला आहे. मग ओहम्स लॉ यूज करून आपण काय करू शकतो, I बरोबर V/R, व्होल्टेज छेद रोधक. आपण किती घेतो, व्होल्टेज किती दिलेला आहे 10 व्होल्टेज, छेद रोधक किती आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला, टोटल रोधक 3 किलो ओहम म्हणजेच 10/3 किलो ओहम म्हणजेच 3.33 मिली अँपिअर. 10ला 3ने भाग गेला तर 3.33 येतं. आणि हे किलो हे छेदात असल्यामुळे आता हा अंशात म्हणजे वरती जाईल, तर काय होईल 10चा वजा तिसरा घात च्या ऐवजी आपण मिली अँपिअर हे युनिट लिहिलेलं आहे, एक लिहिलेलं आहे. ओके. स्टेप नंबर 3, व्हेरीफाय KVL. आता आपण KVL व्हेरीफाय करायचा. कन्सिडर द लूप ऑफ फिगर 2.8.6C. ओके. फिगर 2.8.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे एक लूप कन्सिडर करा, पकडा, मार्ग पकडा, पोटेन्शियल राईज शोधा. पोटेन्शियल राईज किती आहे, पोटेन्शियल राईज का, कारण हा लूप जर असा पहिला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर आपण लूप पकडला, म्हणजेच डावीकडून उजवीकडे रोटेशन केलं लूपचं, तर इथे पहा 10 व्होल्टेज जे बॅटरीचं दिलेलं आहे त्याच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे करंट वरती सरकतोय. ओके. निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल जातोय, म्हणून पोटेन्शियल राईज, पोटेन्शियल चढ होतोय. ठीक आहे. मग तो किती आहे, 10 व्होल्टेज. ओके. मग पुन्हा इकडे पहा, हा रोधक 1 किलो ओहमच्या इकडे सरकत असताना अगोदरच आपण चिन्हे रोधक 1 किलो ओहमचे रोधकाचे चिन्हे साईन असाइन केलेत, प्लस आणि मायनस. ओके. प्लस आणि मायनस. ठीक आहे. मग हा लूप असा ज्यावेळी जाईल त्यावेळी काय असणार आहे पहा, टोटल पोटेन्शियल ड्रॉप होतोय. आता पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट प्रवाहित होतोय. ठीक आहे, रोधकामधून. मग त्यावेळी ड्रॉपच असणार ना. मग या रोधकामध्ये जर बघायला गेलं तर इथं पण ड्रॉपच आहे, आणि या रोधकामध्ये जर बघायला गेलं खालच्या रोधकामध्ये 1 किलो ओहमच्या, तर तिथं सुद्धा पोटेन्शियल ड्रॉपच आहे. म्हणून टोटल पोटेन्शियल ड्रॉपची बेरीज आपण इकडे केली, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला. काय आहे, IR1 करंट I तर प्रवाहित होतोय, सोबत R1 रोधक आहे, प्लस करंट I तर प्रवाहित होतोय, सोबत रोधक I2 R2 आहे, प्लस I तर प्रवाहित होतोय, सोबत रोधक R3 आहे. ओके. IR1 प्लस IR2 प्लस IR3, 3.33 मिली अँपिअर हा करंट आपण फाइंड आउट केला होता, तो इथे राहील. ओके. तो इथे राहील, कॉमनच राहील, कारण प्रत्येक टर्ममध्ये I आपल्याला कॉमन मिळेल 3.33 मिली अँपिअर. ओके. कंसामध्ये R1 प्लस R2 प्लस R3 यांच्या किमतीची बेरीज म्हणजे 1 किलो ओहम प्लस 1 किलो ओहम प्लस 1 किलो ओहम. ओके. किती येईल पहा, 3 किलो ओहम गुणिले 3.33 मिली अँपिअर 10 व्होल्टच येईल. म्हणजे देअरफॉर पोटेन्शियल राईज म्हणजे पोटेन्शियलचा चढ बरोबर पोटेन्शियल ड्रॉप, पोटेन्शियलचा घट, हा हे बरोबर आहे. म्हणजे ते KVL सिद्ध झालं. दस KVL इज व्हेरीफाईड, म्हणजेच तो 10 व्होल्ट आहे दोन्हीकडे. ओके. म्हणजे इथे KVL आपल्याला इथे सिद्ध झालंय. ओके. तर आता इथं पहा, मेश ॲनालिसिस ऑर मॅक्सवेल लूप करंट मेथड. मेश ॲनालिसिस म्हणजे मेशचं विश्लेषण, ॲझ्युम्स मेश ऑर लूप करंट, अँड देन युजिंग KVL वी फाइंड द लूप करंट्स. Then by using these loop currents we find the required branch current. This is illustrated in following example. ओके. मेश ॲनालिसिस किंवा लूप करंट मेथड काय आहे तर खालील एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नीट वाचून घ्यायचा. विथ द हेल्प ऑफ मॅक्सवेल लूप करंट मेथड, मॅक्सवेल लूप करंट मेथड वापरून फाइंड द मॅग्निट्यूड अँड द डिरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू 1 ओहम रेझिस्टन्स. 1 ओहम इतक्या रोधकामधून जाणाऱ्या करंटची दिशा आणि करंट किती आहे, लेवल किती आहे त्याची, तो फाइंड आउट करा. ओके. फिगर 2.8.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके. फिगर डायग्राम जी आहे ती व्यवस्थित समजावून घ्या, कुठे काय आहे. ठीक आहे. इथे पहा 12.5 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आहे,
त्याचबरोबर 1 ओहमचा एक रोधक आहे, 2 ओहमचा एक रोधक आहे, इथे 3 ओहमचा एक रोधक आहे, 2.5 ओहमचा एक रोधक आहे आणि 5 ओहमचा एक रोधक आहे. ओके, मग अशा पद्धतीने जर समजायला गेलं तर लूप 1 मार्ग 1 जो की घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या फिरत्याच्या दिशेने आपण तो पकडलेला आहे आणि लूप 2 त्याच पद्धतीने पकडलेला आहे. ओके, क्लॉकवाईज डिरेक्शनने. ठीक आहे, फिगर 2.8.8 हे सगळं असाइन केलं आपण. ओके, सोल्युशन स्टेप 1, राईट द लूप इक्वेशन्स. लूप इक्वेशन्स लिहायचे आहेत. लूप 1, आता मार्ग 1 काय सांगतोय पहा, 1I1. ओके, 1I1 प्लस 2I1 प्लस 3I1, 1I1 प्लस 2I1 प्लस 3I1 इक्वल्स टू आता पहा इकडे हे बरोबर चिन्हाच्या पलीकडंच का घेतलं, कारण हा काय होतोय, पोटेन्शियल राईज होतोय. ओके, हे पोटेन्शियल ड्रॉप आहेत, प्लस टू मायनस, प्लस टू मायनस, प्लस टू मायनस. म्हणजे याच्यासाठी चिन्हे इथं पहा, याच्यासाठी चिन्हे देणे हे महत्त्वाचं आहे. ओके, इथं दिलेलं आहे 12.5 व्होल्ट प्लस मायनस, ऑलरेडी बॅटरीचं चिन्ह आहे. ओके, बॅटरीच्या प्लस चिन्हाकडे हा 1 ओहमचा रोधक असल्यामुळे त्याचं जे टर्मिनल हे प्लस येईल, मग उरलेलं जे मायनस येईल प्लस मायनस प्लस मायनस. ओके, अशा पद्धतीने हा जर लूप 1 जर आपण फिरवायला गेला लूप 1 मध्ये, तर पहा पोटेन्शियल ड्रॉप जो आहे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, पोटेन्शियल ड्रॉप एकीकडे लिहिला. ओके, बरोबर चिन्हाच्या अलीकडे लिहिला पोटेन्शियल ड्रॉप्स ड्यू टू I1. ओके, इथं पहा ह्या करंट I1 मुळे ड्रॉप्स होतात, तो इथं लिहिलेला आहे. 1I1 1 ओहमचा रोधक सोबत करंट I1 प्लस 2I1 2 ओहमचा रोधक प्लस करंट I1 प्लस 3I1 म्हणजे 3 ओहमचा रोधक प्लस I1 इंटू I1. ओके, ड्रॉप्स ड्यू टू I1 हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे जे लिहिलेले आहेत क्वांटिटीज त्या ड्रॉप्स आहेत. ओके, पोटेन्शियल ड्रॉप्स आहेत, इक्वल्स टू पोटेन्शियल राईज. KVL तर हाच सांगतो ना, पोटेन्शियल जे समेशन ऑफ पोटेन्शियल्स ओके इज इक्वल्स टू 0 असली पाहिजे. ठीक आहे, मग राईज ड्यू टू I2. आता लूप I2 पहा, लूप टू मध्ये काय येणार आहे, आता हे राईज हा बरोबर चिन्हाच्या पलीकडे 12.5 म्हणजेच हा पोटेन्शियल राईज एक येईल, म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल हा I1 फ्लो होतोय तो इथे येईल प्लस 12.5. ओके, अधिक आता हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण 3 ओहम हा रोधक सामायिक आहे लूप 1 आणि लूप 2 साठी. ओके, आता 3 ओहम हा रोधक म्हणजे लूप 1 ओहमचा जर विचार करायला गेला तर 3 ओहमचा जो रोधक आहे त्याच्यामध्ये आपण ज्या पकडलेल्या करंटची दिशा काय तो ड्रॉप आहे. ओके, इथं ड्रॉप होते, परंतु जो आता हा I2 जो आहे म्हणजे दुसऱ्या लूपचा जो करंट आहे I2 तो काय करतोय, पोटेन्शियल राईज करतोय. ओके, आपण ठरवलेल्या चिन्हानुसार म्हणजे लूप 1 नुसार तो काय करतोय, पोटेन्शियल राईज करतोय. म्हणून प्लस 3I2 म्हणजे I2 या करंटने केलेला राईज. ओके, राईज ड्यू टू I2 या करंटने केलेला राईज 3 ओहमच्या रोधकाला पकडून, जो की तो सामायिक आहे लूप 1 आणि लूप 2. म्हणून 3I2 प्लस 3I2 हे समीकरण 1 मध्येच येणार. ओके, म्हणजेच एकंदरीत काय, ड्रॉप ड्यू टू I1 आणि राईज ड्यू टू I2 हे सगळं एकत्रितच केलेलं आहे. ठीक आहे, तर पहा हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय येईल, 1I1 प्लस 2I1 प्लस 3I1 6I1 इक्वल्स टू बरोबर चिन्हाच्या पलीकडे 12.5 अधिक 3I2. ओके, मग हे जर समीकरण व्यवस्थित लिहिलं म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये लिहिलं 6I1 मायनस 3I2 हे प्लस 3I2 बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना काय होणार, मायनस होऊन येणार, चिन्ह बदल होणार. 6I1 मायनस 3I2 इक्वल्स टू बरोबर चिन्हाच्या पलीकडे 12.5 हे व्होल्टेज राहील. समीकरण नंबर 1, इक्वेशन नंबर 1. लूप 2, आता लूप 2 साठी पहा 2.5I2. ओके, लूप 2 इथे पहा, लूप 2.5I2 चिन्हे अगोदरच साक्षांकित केलेलं आहे, चिन्हे अगोदरच कन्व्हर्ट केलेलं आहे. ओके, इथे पहा हा 3 ओहमचा जो रोधक आहे त्याचं चिन्ह प्लस मायनस, कारण आपण हा पोटेन्शियल ड्रॉपने पकडलेलं चिन्ह आहे, पोटेन्शियल ड्रॉपने पकडलेले चिन्ह आहेत सगळे. ओके, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. ठीक आहे, आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण लूपचा मार्ग पकडलेला आहे करंट I2चा. त्याच पद्धतीने इथे पहा, जर 2.5I2 प्लस 5I2 प्लस 3I2 इक्वल्स टू 3I1. आता 3I1 काय असणार आहे, राईज ड्यू टू I1. ओके, राईज ड्यू टू I1, कारण हे पहा राईज का, तर आपण लूप 1 नुसार जी चिन्ह पकडली होती मायनस आणि प्लस
त्याच्यानुसार आता I2 काय होतं आहे, राईजच होतं आहे. ओके, I2 काय होतं आहे, राईज होते. त्यामुळे ओके, I2 काय होतं आहे, राईज होते. इथे पहा ड्रॉप्स ड्यू टू I2, ड्रॉप्स ड्यू टू I2. I2 मुळे ड्रॉप्स काय होतात, ड्रॉप्स कधी होणार, कारण करंटची दिशा ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होते म्हणून ड्रॉप. 2.5 I2 प्लस 5 I2 प्लस 3 I2 यांची बेरीज किती येईल पहा. ओके, देअरफॉर 10.5 I2 इक्वल्स टू 3 I1 इक्वल्स टू 3 I1. ओके, 3 I1 केलेला म्हणजेच I2 केलेला I1 केलेला राईज आहे तो. ओके, करंट राईज होतोय. सामायिक रोधक आहेत 3 ओहम, म्हणजे तो लूप 2 मध्ये पण त्याचा पकडण्यात येईल. ओके, ठीक आहे. स्टेप 2 पहा. ठीक आहे, या इक्वेशनला जर व्यवस्थित केलं म्हणजे 3 I1 ला जर इकडे अलीकडे घेतलं तर काय होईल, 3 I1 ही I1 फर्स्ट असल्यामुळे 3 I1 पहिल्यांदा येईल, मायनस 10.5 I2 म्हणजेच हा प्लस 3 I1 इकडे येत असताना मायनस येईल, म्हणजे मायनस 3 I1 आला असणार आहे, प्लस हे 10.5 I2 आहे तसंच आहे. ओके, मायनस सुरुवातीला चिन्ह चालत नाही म्हणून चिन्ह बदल केले, मायनसचं प्लस केलं आणि इथे प्लसचं मायनस झालं. बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय राहील, 0, म्हणजेच इक्वेशन 2. ठीक आहे, एक्सप्रेशन 2. स्टेप 2, फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट, इक्वेशन 2 मधून आपल्याला काय मिळेल, I2 ची किंमत मिळेल. ओके, I2 ची किंमत काय मिळणार आहे, 3 I1. ओके, ह्या 3 I1ला पलीकडे टाकला आणि 10.5 ला बरोबर चिन्हाच्या इकडे म्हणजेच बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकत असताना तो काय होईल, भागाकारात जाईल. मुळात इथलं जे होतं 3 I1 ते पलीकडे जाताना वजा होऊन जाणार. ओके, मग हे वजा 10.5 I2च्या गुणाकारात होतं ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकारात जाईल, म्हणजे वजा 10.5 घेऊनच जाईल, मग वजा वजा कॅन्सल होईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला I2 हा 3/10.5 गुणिले I1 मिळेल. एक्सप्रेशन नंबर 3, सबस्टिट्युटिंग दिस इंटू इक्वेशन 1. ही I2 ची जी किंमत मिळाली आहे ते इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायची. इक्वेशन नंबर 1 इथं आहे. ओके, 6 I1 मायनस 3 I2. आता आपल्याला I2 ची व्हॅल्यू मिळाली होती ना, मग ती एक्सप्रेशन नंबर 1 मध्ये ठेवली असता काय मिळेल पहा. ओके, 12.5 वजा 6 I1 प्लस 3 I2 ची जागी ही व्हॅल्यू येईल 3/10.5 गुणिले I1. ओके, इक्वल्स टू 0. आता हे सॉल्व केल्यानंतर काय मिळेल, 12.5 वजा 6 I1 अधिक 0.86 I1, म्हणजे हा जर ब्रॅकेट जर सॉल्व केला विथ मल्टिप्लिकेशन 3 तर आपल्याला 0.86 इतकी व्हॅल्यू मिळेल. 0.86 I1 हे टोटल मिळेल. आता पहा, वजा 6 I1 अधिक 0.86 I1 हे काय होईल, वजाबाकी होईल, कारण मोठं जे आहे मायनस 6 I1 आहे त्यामुळे वजाबाकीच होईल. ओके, 12.5 हे तसंच राहील, बरोबर 0. देअरफॉर 12.5 बरोबर 5.14 I1 म्हणजेच 5.14 I1 येईल. 6 I1 मधून 0.86 I1 वजा केले 5.14 I1 मिळेल. ओके, मग आता हे 5.14ला इकडे घ्या बरोबर चिन्हाच्या अलीकडे, म्हणजेच तो गुणाकारात 5.14 होता तो बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना भागाकारात येईल, म्हणजे 12.5 भागिले 5.14 आपल्याला काय मिळेल, I1 इक्वल्स टू 2.43 अँपियर. ओके, 2.83 अँपियर. आणि हे जो ॲरो दाखवला आहे कंसात तो काय आहे, तो क्लॉकवाईज डिरेक्शन आहे करंटची. ओके, सबस्टिट्युटिंग दिस इंटू इक्वेशन 3. ही जी व्हॅल्यू आहे I1 ची ती इक्वेशन 3 मध्ये ठेवा, मग आपल्याला I2 मिळेल. ओके, I2 इक्वल्स टू 3/10.5 गुणिले I1 ची व्हॅल्यू 2.43 अँपियर ती ठेवा, आपल्याला बरोबर I2 मिळेल 0.694. ओके, 0.694 अँपियर. आणि हा जो ब्रॅकेटमध्ये ॲरो जो दाखवला आहे तो करंट डिरेक्शन दाखवलेलं आहे लूप 2 ची. ओके, I2 मिळेल, I1 मिळाला, I2 मिळाला. ठीक आहे, अत्यंत असं सोप्या पद्धतीनं हे एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन हे एक्झाम्पल पुन्हा लिहून करंट डिरेक्शन, लूपची दिशा, पोटेन्शियल राईज आणि पोटेन्शियल ड्रॉपनुसार योग्य ते वापरून इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे मिळवायचे आहेत, आणि सायमल्टेनियस पद्धतीने हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला I1 आणि I2 मिळेल. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही एक्झाम्पल KCL वरती किंवा KVL वरती पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा पाहिला. ओके, त्याच्यापूर्वी आपण मेश लूप पद्धत म्हणजे काय, साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय, पोटेन्शियल राईज कशाला म्हणायचं, पोटेन्शियल ड्रॉप कशाला म्हणायचं हे आपण समजून घेतलेलं आहे. ओके, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असेल तर पोटेन्शियल ड्रॉप होईल, आणि लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल असेल तर पोटेन्शियल राईज होईल. ओके, हे फक्त लक्षात ठेवा. इथे पाहू शकता तुम्ही,
डिरेक्शन ऑफ ट्रेसिंगची दिशा पकडलेली आहे. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल ड्रॉप. ओके. त्याचबरोबर इकडे पोटेन्शियल राईज कधी होईल, लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. ओके. पोटेन्शियल राईज होईल. मग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इथे आपल्याला अप्लाय करता येईल. ओके. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतोय, तर इट स्टेट्स दॅट द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज अराउंड अ क्लोज्ड लूप इन ए सर्किट मस्ट बी इक्वल टू 0. ओके. जे ते 0च असले पाहिजे. समेशन ऑफ लूप व्होल्टेज अक्रॉस द एलिमेंट्स इक्वल्स टू 0. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेतला आणि प्रोसिजर्स. ओके. किर्चॉफ्स लॉज वापरून आपण एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या प्रोसिजर्स, ह्या प्रोसिजर्स विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचेत, समजून घ्यायचेत, व्हिडिओ स्टॉप करून. ओके. स्क्रीनशॉट घेऊन. ठीक आहे. आणि आपण एक मेश ॲनालिसिस किंवा मॅक्सवेल लूप करंट ॲनालिसिसनुसार आपण एक एक्झाम्पल सॉल्व केलं. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रॉब्लेम KVL KCL वरती पाहणार आहोत. राहिलेले प्रॉब्लेम्स ते सॉल्व करणार आहोत. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.